हमारी जितेंद्र आव्हाड के विरुद्ध है। जितेंद्र आव्हाड जी ने जो आक्षेपक भाषण किया उसके विरुद्ध हमारी एफआईआर है। कहते हैं कि जब नाश मनुष्य पर छाता है पहले विवेक मर जाता है। तो ये हमको ऐसा लग रहा है कि इनका विवेक मर चुका है। इस तरह की भाषा का प्रयोग कर रहे हो। श्री राम जी जो पूरे हिंदुस्तान नहीं पूरे जगत के आराध्य देवत माने जाते हैं, उनके विरुद्ध इस तरह का संभाषण करना मुझे लगता है कि उनकी मति मारी गई है, बोल के बुद्धि भ्रष्ट हो गई है, उस हिसाब का ये संभाषण था। तो हमने कायदेशीर तकरार आज दी है इधर कांदिवली पुलिस स्टेशन में शिवसेना विभाग क्रमांक 2 की तरफ से, और हमारी एडवोकेट लीगल टीम है, हमारी दलवी साहब है, हमारे अमृता पाटिल मैडम है, ये सब ने आकर अब हम लोगों ने मिलकर यह आज एक एप्लीकेशन दी है इधर, और इसके ऊपर कार्रवाई करने का पूरा आश्वासन दिया है सीनियर पीआई ने, और हमारी मांग है गुना दाखिल करने। जितेंद्र आव्हाड के वक्तव्य को किस तरह से देख रहे हैं? होना है, उसके पहले इस तरह का बयान देकर वो क्या करना चाहते हैं? वही तो अभी यह स्थिति नहीं थी ये भाषण देने की। आगे 22 तारीख को उद्घाटन है, और उसके पहले बोलते ना शांति भंग करने का यह एक संभाषण था, ताकि लोगों में तेढ़ निर्माण हो, जातीय भेदभाव और धर्म का भेदभाव, इस तरह का ये संभाषण था। तो हमारी यही मांग है कि उनके ऊपर उचित कार्रवाई होनी चाहिए। इसके लिए पुलिस ने अगर जो एफआईआर दर्ज नहीं किया या फिर कोई कार्रवाई नहीं किया तो आगे का पुलिस कार्रवाई करने के लिए ही प्रशासन बैठा है, और हमने कायदेशीर उनको आज एप्लीकेशन दी है। अगर उसके उपरांत अगर कुछ नहीं हुआ तो आगे और भी हमारे रास्ते खुले हैं। हमारी एडवोकेट लीगल टीम है, हमारी लीगल टीम उसके ऊपर पूरा काम करेगी। तो आपको क्या लगता है जितेंद्र आव्हाड इस तरह के बयानों के पीछे किसका हाथ हो सकता है? शरद पवार का हाथ हो सकता है? देखिए, ये बयानों के पीछे हाथ पाँव तो नहीं मालूम, पर उनकी मानसिकता इस बयान से उनकी मानसिकता मालूम गिरती है कि किस तरह की मानसिकता है। ठाकरे गढ़ की तरफ से बयान, ठाकरे गढ़ के हिसाब से मैं बोलूँ तो हमारा धनुष्यबाण भी उधर गहांड रख दिया था, वो भी अभी हमारे मुख्यमंत्री साहब ने छुड़ा कर लाया है। तो हिंदुत्व का वारसा जो ओरिजिनल है वो अभी आपको ठाकरे गढ़ में नहीं मिलेगा, क्योंकि उनका हिंदुत्व उन्होंने छोड़ दिया है। जो बाला साहब का हिंदुत्व था वो हिंदुत्व लेकर हम आगे बढ़ रहे हैं। बाला साहब और आनंद दिघे साहब का जो वारसा है उसको आगे लेके जाने का काम हमारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब कर रहे हैं, और हम कार्यकर्ता उसमें तन मन से हम लोग भी हिंदुत्व का वो कर रहे हैं, और गर्व से कहो हम हिंदू है बस। त्याच्यात कसं आहे की जितेंद्र आव्हाडांना 22 जानेवारीला तो होऊ घातलेला मंदिराचा कार्यक्रम आहे उद्घाटनाचा, त्याच्यापूर्वी समाजामध्ये तेढ निर्माण करावी, हिंदूमध्ये भांडणं व्हावी आणि तो कार्यक्रम डिस्टर्ब व्हावा असं त्यांच्या भावनेने त्यांनी जाहीर कार्यक्रमात हा वक्तव्य केल्यानंतर आम्ही माननीय शिवसेना प्रमुखांचे कट्टर शिवसैनिक असल्यामुळे हिंदुत्ववादी विचारांचे आमचा वारसा घेऊन आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्य नेते आहेत, यांच्या आदेशाने आम्ही सर्वत्र मुंबई महाराष्ट्रभर सर्व शिवसैनिक सर्व पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देऊन जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजामध्ये भांडण निर्माण करून दंगली घडवायच्या आणि त्याचं खापर आम्ही सत्ताधारी असल्यामुळे आमच्यावर आमच्या देशातील नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र मोदी साहेबांच्या या प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे विरोधकांचा, तो उधळून लावण्याचा हा आमचा प्रयत्न आहे। प्रशासनाने याच्यावर कायदेशीररित्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। समाजामध्ये तेढ होते, 295 ही खाली त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागण्या आम्ही पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केलेल्या आहे। ते आता रितसर त्याच्या ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये जे आहे त्याप्रमाणे ते कारवाई करतील, त्यांनी नाही केलं तर आम्ही त्याच्याबाबत आपल्या वरिष्ठ माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी चर्चा करून मग गुन्हा दाखल नाहीच झाला न्याय द्यावा नाही, त्याच्यात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये अशी प्रोसिजर आहे की आम्ही आता मागणी केलेली आहे, अर्ज केलेला आहे, आता त्यांना त्याच्यामध्ये त्यांना नोटीस द्यावी लागणार, नोटीस देऊन त्यांना ते बोलवतील, त्यांचा विचार घेत जबाब घेतील आणि त्याच्यानंतर त्यांनी तो गुन्हा दाखल करायचा आहे। ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये त्यांना 149 ची नोटीस देणं सीआरपीसी खाली अत्यंत आवश्यक आहे, जे कायद्याच्या कक्षेत आहे ते करतील। आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही निश्चितच चौकशी करून याच्यावर कारवाई करतोय, त्यामुळे गुन्हा दाखल होणार। माननीय मुख्यमंत्री आपल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या मुद्द्यावरती ती जी पिढी सोडून आलेले होते हिंदुत्वाच्या,
त्या हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी आणि हिंदू धर्मासाठी म्हणून त्यांनी जो पाऊल उचललेला होता त्याला आज आम्ही आमच्या हिशोबाने हातभार लावायचा आणि त्यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या देखरेखीमध्ये आम्ही आज लीगल सेल शिवसेना लीगल सेल जो आहे त्यांनी ॲप्लिकेशन दिलं आहे लालूबाईंच्या थ्रू. आणि आव्हाडांचं बोलायचं झालं तर ते नेहमीच बरळत असतात आणि यापुढे जर कोणी असं हिंदू धर्माच्या विरुद्ध कोण काय बोललं तर आम्ही ते सोडणार नाही. आम्ही लीगली कायदेशीर आम्ही काय असं शिव्यागाळ्या वगैरे